बघा जसो पाऊस येलो तसे इकडं काट्यात उगावले कामतेकर. तो आमचो दिलो थोरलो हो का. आज पाऊस असल्यामुळे ना पाणी एका भेटत यापटी आहे. तसे भांगे पण भरलेले आहेत. एवढा पाणी त्याला चिक्कार झाला यापटी. आमचे सर येतात तिकडनं. अरे तुझो गाडी आत्ताच येता. गाडी आत्ताच येता. नमस्कार, मी आशिष राव तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल लेके ब्लॉग. तर आज बघा आमचं फक्त दाडसोचा एवढं भांगो. तर आम्हाला आता दाड झाले जास्त. कोणाला पाहिजे असेल तर घेऊन जावा नक्की. तर आज बघा काट्यात माणसंच माणसं आहेत, कारण आज पावसाचं वातावरण आहे. आणि काल जेव्हा आम्ही पंप लावला तेव्हा पाऊस तोंड घेऊन गेला. आणि आज जेव्हा आमची ती पट्टी लावून झाली ना पूर्ण ही वाली, तेव्हा ती पट्टी बघा पूर्ण भरलेली आहे. एवढं पाऊस लागलो. किती पाऊस पण नाटकी असतात. क्या बोलेगा अभी. लय तिकडून आम्ही तिकडे म्हातारी दिसत असेल ती बघा, तिकडून आम्ही पाणी इथं घेऊन आलो. आणि हा लावून ती पट्टी लावून घेतली 2 नंबर. त्याच्यानंतर वरचा कोपरा लावून गेला. हा पण कालच आम्ही लावला असता. आमची ही दाढ काढलेली नसल्यामुळे ना काल हा आमचा भांगा राहून गेला. नाही तर मग आज काय ते कातळ लावलं असतं, मग आज पूर्ण फायनल झालं असतं दुपारपर्यंत. मग संध्याकाळी मस्त की नांगर धुणे तराडपैकी केलेली असते. ते बघा तिकडे पण माणसं आहेत. ती म्हातारी तिकडे गेली. आज सकाळपासून पाऊस आहे. पाऊस बघू शकता, इकडे वातावरण बघू शकता. आज पूर्ण काळो की काळो केलं नाही, काळो की काळो बघा. त्याच्यामुळे सर्व भांगे ना तुडून भरलेले आहेत. रात्रभरपासून पाऊस लागतोय. तर मी ने आई इकडे दाढ काढायला बसलोय. मी तर आत्ताच आलोय. आई आली होती लवकर. तेवढा बघूया आता किती वाजेपर्यंत होतोय पूर्ण. झालं ना की मग आमचं काय पाणी हा एवढं काय हा एवढं ह्याच्यात पण भरपूर आहे पाणी. इकडे पण आहे, त्या वरच्या भांग्यात पण आहे पाणी चिकार. त्याच्यामुळे पटापट काढूया जास्त वेळ न घेता आणि लावूक सुरुवात करूया. मग आता काय फक्त मयादांची एक तळी आहे, आपले शिवादाची एक, आणि आमचा ओकेमध्ये मग पूर्ण होऊन जाईल. आज कोणत्याही परिस्थितीत आटपूचाच आहे. एकदा आटापला की संध्याकाळी गाडी स्टार्ट मारायची, जायचा मस्तपैकी चिकन हाणायचा आणि आजचो एक दिवस म्हणजे आजचे संध्याकाळ आणि उद्या मस्तपैकी बसून खायचा. मग एक दिवस आराम करायचा. मग परत कलबात पण जायचं, कलबात खत घालायचं आहे. सर्व कामं सर्व कशी आहेत. हे झालं की ते झालं की हे कामच काम ठोप नाही या कामांका. कलबांना पण खत घालायचं. कलबांना खत ना लेटच घालायचं कधी पण, म्हणजे पाणी मुरलं पाहिजे थोडं. जमिनीत थोडं पाणी मुरलं पाहिजे, त्याच्यानंतर खत घालायचं कलबांना. अगोदर नाही. बघू आता काय हे तर झालं ऑलमोस्ट. तर आता कधी घालायचं ते बघूया. आता उद्याचा दिवस काय आराम असेल. परवा मंगळवारी मग खत घालून टाकू, म्हणजे कसं पुढची कामं करू मोकळे. ओके. तर कालचा ब्लॉग कसा होता तर तुम्ही कमेंट करून सांगितलंच नाही. नक्की कमेंट करून सांगा कालचा ब्लॉग. आणि आपला ब्लॉग जरा एक दिवस आड करून येतोय, कारण
संध्याकाळी गेल्यानंतर ना खूप थकवा जाणवतो एडिटिंग करायला, मग असं जरा कंटाळवाणं येतो, अंगमत जाम दुखतं मग दिवसभर हे करून सर्व, त्याच्यामुळे कंटाळा येतो. मग एक दिवस गॅप देऊन अपलोड करतो. पण हे झाल्यानंतर ना पुढचे ब्लॉग नक्की डेली येतील. बस आजचा दिवस फक्त की आपला काम ह्या 25 झालेला असेल, ते झालं की मग रेग्युलर आपले ब्लॉग येऊन जातो. तर जास्त वेळ नाही घेता ना, दाढ काढून घेऊया पटापट, कारण आता वाजलेत 10, हे काढेपर्यंत 1 तास जाईल, एवढी दाढ काढेपर्यंत 11. मग काय दुपारनंतर जेवण खाऊन मग लावायला सुरुवात करू आम्ही. पाऊस काय आज खळण्यातलो नाही, तर आज पाऊस बघा ल या. चला काढून घेऊया मस्त एवढी दाढ, त्याच्यानंतर भेटू. तर मित्र हो, अशा प्रकारे आमची लावणी झाली लावून. हा बघा, हा दाडशाचा भांगा होता, तो तर झाला आता लावून फायनली. आणि त्याच्यानंतर तिकडे एक भांगा लावलाय. ओ पिशवी पडली रे बाबा, अरे बाबा असं का करून राहिलेलं का. तर ह्या सर्व सामान लुटमार घेऊन जावतं ना, हे असे वांदे होतात ना अच्छा गावात. आपण त्याने आता असा भांगा आहे, आज बघा आत्ताच लावला त्याने पण भांगा, म्हणजे आजच. तर आज दिवसभर पाऊस आहे मस्तपैकी, मोसम मस्त एकदम गारगार झालं आहे, गारगार मोसम मस्ताना. ती सोबत नसताना समजने वालों को वो इशाराच. तर तो आपला भांगाचा लावून झाला फायनली, आणि उरलेले तिकडे बघा लावतात ती. तर अशा प्रकारे आज आमची लावणी आटापली. तर दाढ तर भरपूर उरली आहे, ती बघा तिकडे पण उरली आहे, इकडे पण उरलेली आहे दाढ. तर दाढीक मागणी बरीच इलेली आहेत. तर देवचा की उद्या ट्रॅक्टरवाला येणार आहे त्याच्यावर आहे. हा बघा तो भांगो उकळून चिखल केलेले, आमचं बंटी थंडावलं तिकडे. इकडे ही पण दाढ उरलेली आहे. तर इकडे सर्व चहा वगैरे मस्तपैकी नाश्ता बिस्टा दाबून आणलेला आज. हो लय भारी वाटतं. फायनली झालं. हा बघा कोणा एवढा आता रानना परत तसाच येणार. चिखल मस्त झाली होती या भांग्याची, पण पावसामुळे हे रान वरती आलं. आणि ते चल घरी चल. आज आपण गोप्रोने शूट करतो, त्याच्यामुळे तिकडचं सर्व झूम करू शकत नाही, कारण जिकडे तिकडे आज माणसंच माणसं आहे. कारण आज काट्यात पाणीच पाणी. आमचं बंटी इलो पाऊस बघू, थंडेलो चांगलं. हा बघा आज सगळे पूर्ण तडाम भरलेला मळी भांगे, म्हणजे हे जे काटे जमिनी आहेत ना त्यांका पाणी आज भरपूर भेटला. भरपूर म्हणजे भरपूर प्रमाणाच्या बाहेर आज पाणी झालं. पाणी नाद खुळा. तर उरलेली दाढ प्लॅनिंग हा उद्या तिकडचो पडत भांगे ते लावूचो, पण तर ट्रॅक्टरवाल्यावर आहे, त्याच्यावर सगळा काय बघू. पेट्रोलचा खर्च तर आम्ही करणार आहोत, जर हाणलं तर मग उद्या लावू, नाही तर मग आज बाय. आज फिनिश करू, मग बघूया आता कसं काय ते. हा त्याचा जोडीदार दिसलो तेव्हाच तो येईल. ऊर्जा त्यांची म्हणजे काय होतात, एनर्जी फुल असतात जेव्हा त्यांचं कोण दिसतं तेव्हा. तर असा होता आजचा आपला ब्लॉग, जो की फुल गारगारमध्ये गेला. तर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर अशाच पुन्हा भेटू नवीन सोबत. तोपर्यंत बाय 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 बाय. गोप्रो असल्यामुळे कसं माहिती आहे, आपण पावसातून मस्तपैकी शूट करू शकतो. एक नंबर लाजवाब. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.